नमस्कार मित्रांनो, मी राजेश साबळे आणि तुम्ही पाहत आहात थोडीशे मनातले. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आणखीन एक ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे घबाड कुंड. रहस्य, भय, ॲक्शन, थरार आणि गूढ दंतकथा हे सर्व एकत्र आणणारा हा चित्रपट मराठीत एक वेगळा अनुभव तयार करणारा दिसत आहे. आज आपण पाहणार आहोत एका ट्रेलरमध्ये लपलेले संकेत, कथा नेमकी काय असेल आणि हा चित्रपट मराठी सिनेमासृष्टीत किती मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. ट्रेलरची सुरुवात एका गूढ वातावरणातून होते. अंधारलेलं गाव, एक आवाज आणि रहस्यमय कुंड. आणि त्या कुंडाशी जोडलेलं एखादला भयंकर रहस्य. ही विहीर मायावी आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल. ट्रेलरमध्ये अनेक ठिकाणी असं जाणवतं की ही फक्त हॉरर फिल्म नाहीये, एका मोठ्या गूढ रहस्याची एक कथा आहे. मराठी रिपोर्टनुसार या कथेत एक रहस्यमय जागेभोवती वेढलेलं एक गुपित आणि त्यामागली भीती हे उघडताना दिसत आहे. या चित्रपटात आपल्याला संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, शशांक शेंडे, प्राजक्ता हनामगर यासारखे दमदार कलाकार आपल्याला दिसणार आहेत. विशेष म्हणजे अनेक कलाकारांचे लुक्स इतके वेगळे आहेत की त्यांना ओळखणेही फार कठीण जाते. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. दोन प्रहरावरती मुहूर्त आलाय. जिवंत बळी द्यावा लागेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटामध्ये पहिल्यांदा सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणून प्रेझेंट केले आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. And what I like, background score, strong character looks, horror, thriller, action यांचे कॉम्बिनेशन्स, लार्ज स्केल्स ऑफ सिनेमॅटिक विजन हे सर्व काही पॉझिटिव्ह पॉईंट्स मला दिसून आलेत. ट्रेलरमध्ये दाखवलेले प्रत्येक व्यक्ती काहीतरी गुपित लपवत असलेलं दिसतं आणि कदाचित चित्रपटाच्या शेवटी पुढच्या भागासाठी नेमका तीच ट्विस्ट आपल्याला मिळू शकते. एकंदरीत पाहिलं तर घबाड कुंड हा एक मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव आणि एक धाडसी प्रयत्न दिसून येतो. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला आणि हा चित्रपट मराठी सिनेमामध्ये नक्की मोठा बदल घडवून आणू शकतो का? तुमचं मत नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. मी राजेश साबळे, तुम्ही पाहत होता थोडीशे मनातले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत थोडीशे मनात घेऊन. तोपर्यंत जय हिंद. बाहुलीसाठी